नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या जे विधानसभा किंवा विधान भवनामध्ये आमदार अपात्रतेची सुनावणी चालू आहे, त्यात 5-6 दिवस होत आले. रोजच्या रोज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वकील महेश जेठमलानी हे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रतोद आहेत सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेत आहेत. आणि जितकी ती उलट तपासणी सरकत गेलेली आहे ती बघितलं तर सुनील प्रभू हे सातत्याने भांबावलेले दिसत आहेत. आणि ते इतके भांबावलेले आहेत की त्यांना अधिकाधिक त्यांच्या चुकीच्या उत्तरामध्ये गुंतवून उभाठा सेनेची सगळी केस ढासळून टाकायची तयारी, सज्जता महेश जेठमलानी यांनी केली आहे असं आता वाटायला लागलं. मला तर एक शंका यायला लागली की ज्या प्रकारची उत्तरं उभाठा सेनेचे प्रतोद म्हणून किंवा अनेक याचिकांमध्ये, अनेक अर्जांमध्ये उभाठा सेनेचे प्रतिनिधी म्हणून सुनील प्रभू पुढे आलेले आहेत, त्यांनी कसली तयारी केली हा प्रश्न पडतो. आणि म्हणून मग अशी शंका येते की सुनील प्रभू हे ट्रोजन हॉर्स आहेत का? ट्रोजन हॉर्स याचा अर्थ असा की शत्रूच्या गोटात आपला एक अत्यंत महत्त्वाचा हस्तक असावा, त्याला ट्रोजन हॉर्स म्हणतात. पण तो दिसायला शत्रूच्या गोटात असतो पण तो आपल्यासाठी काम करत असतो, त्याला ट्रोजन हॉर्स म्हणतात. सुनील प्रभू यांची सलग इतके दिवस उलट तपासणी शिंदेंचे वकील महेश जेठमलानी घेत आहेत. आणि त्यांनी इतके बारीक 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 प्रश्न विचारलेत की आजच म्हणजे ज्या वेळेला ती सुनावणी संपत होती त्या दिवशी मी त्यांचं एक वक्तव्य ऐकलं एका क्लिपमध्ये कुठच्या तरी. त्यामध्ये महेश जेठमलानी सरळ सरळ सांगतात की उद्धव ठाकरे गटाची जी सगळी केस आहे, त्यांनी सादर केलेले पुरावे आहेत, दाखल केलेले दावे आहेत, हे तद्दन खोटे आहेत, खोट्या कागदपत्रावर, खोट्या पुराव्यावर आधारलेले आहेत. हेच तर मला सिद्ध करायचं आहे. म्हणून तो दावा संपूर्णपणे बिनबुडाचा आणि खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठीच मी सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेतो आहे. आता गंमत लक्षात घ्या, कोणातरी पत्रकाराने विचारलं की तुम्ही यानंतर उभाठा शिवसेनेच्या आणखीन कुठच्या आमदार किंवा नेत्यांची उलट तपासणी घेणार आहात किंवा त्यांना साक्षीसाठी बोलवणार आहात? तेव्हा महेश जेठमलानी यांनी दिलेलं उत्तर मला धक्कादायक वाटलं. ते म्हणाले, 1 मिनिट, या सगळ्या सभापती राहुल नार्वेकर यांच्यासमोर चाललेल्या सुनावणीमध्ये उभाठा सेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना साक्ष द्यायला मी बोलवलेलं नाही आहे. उभाठा सेनेच्याच वकिलांनी सुनील प्रभू यांना बोलवलं सुनावणीमध्ये आणि त्यांच्याकडून जो तपशील विचारून घेतला, जो या सुनावणीमध्ये बेस म्हणून पकडला गेलेला आहे, आधार म्हणून पकडला गेलेला आहे, मानला गेलेला आहे, त्या आधाराला आव्हान देण्याचं काम मी करतो आहे. आणि त्यांनी जी साक्ष दिली आहे, जे दावे केलेत, जे पुरावे दिलेत, जे कागदपत्र दिलेत, त्यातल्या त्रुटी पकडून मी त्या त्रुटीच्या संबंधाने त्यांच्याकडून खुलासे मागतो आहे, म्हणजे उलट तपासणी घेतो आहे. आता इथे आपल्याला पहिली गोष्ट मित्रांनो, उलट तपासणी म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. क्रॉस एक्झामिनेशन. मी 10-12 वर्षापूर्वी पुण्यनगरी नावाच्या मराठी दैनिकामध्ये एक सदर लिहित होतो, दैनंदिन स्तंभ लिहित होतो. त्याचं नावसुद्धा उलट तपासणी होतं. उलट तपासणी याचा अर्थ काय मित्रांनो, की ज्या वेळेला एखाद्या कोर्टामध्ये खटला चालतो, सुनावणी चालते, तेव्हा एक बाजू म्हणजे ती फिर्यादीची असो किंवा आरोपीची असो, कुठलीही बाजू आपली बाजू सत्य सिद्ध करण्यासाठी ज्या साक्षीदाराला कोर्टात आणत असे, त्या साक्षीदाराकडून त्या बाजूचे वकील अनेक मुद्दे कोर्टात उपस्थित करतात आणि त्याला
दुजोरा देणारी साक्ष त्याच्याकडून काढून घेतात, माहिती त्याच्याकडून काढून घेतात, ती कोर्टासमोर नोंदवली जात असते. आणि एकदा त्या साक्षीदाराने आपल्याला जे जे सांगायचं ते सांगून झालं आणि कोर्टासमोर सांगून झालं की आपण सत्य बोलायला उभे आहोत, ही शपथ घेऊनच एखादा साक्षीदार कोर्टामध्ये किंवा सुनावणीमध्ये उभा राहिलेला असतो. असा साक्षीदार जेव्हा शपथपूर्वक कोर्टामध्ये किंवा सुनावणीत काही गोष्टी सांगतो, त्याच्यातल्या त्रुटी काढल्या तर त्या त्रुटी म्हणजे तो खोटं बोलतोय असं म्हणायला मोकळी जागा मिळते. आणि लक्षात ठेवा, महेश जेठमलानी काय म्हणतात, उभाठा शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना गटाची सगळी बाजूच कशी खोटी आहे, बिनबुडाची आहे, निरर्थक आहे, हे सिद्ध करण्यासाठीच मी उलट तपासणी घेतोय. आणि इथे गंमत लक्षात येते की जे जे काही सुनील प्रभूंना प्रश्न त्यांच्या वकिलांनी, उभाठा सेनेच्या वकिलांनी विचारले, त्यातून जी माहिती आणि जी कागदपत्र समोर आणली गेली त्यामध्ये किती त्रुटी आहेत हे महेश जेठमलानी एक एक प्रश्नातून सिद्ध करतायत. साधी गोष्ट आहे की शिंदे किंवा जे कोणी 20 जून 2022 रोजी विधान परिषदेचं मतदान झाल्यानंतर सुरतला गेले, सुरतहून गुवाहाटीला गेले आणि त्यानंतर त्यांनी स्वेच्छेने पक्ष सोडला किंवा पक्षांतर केलं असा दावा उभाठा सेनेकडून केला जातो. तो दावा किती खोटा आहे हे सिद्ध केलं तर या सगळ्या सुनावणीतली हवा निघून जाते. आता बेस काय आहे बघा की एकनाथ शिंदे हे गायब झालेले होते, त्यांच्याबरोबर काही आमदार गायब झालेले होते आणि गायब झाले म्हणजेच त्यांनी पक्षांतर केलं असा उभाठा सेनेचा दावा आहे. अगदी सुप्रीम कोर्टात असो किंवा विधानसभेच्या अध्यक्षांसमोर असो की हे लोक व्हीप काढून म्हणजे पक्षादेश काढून बोलवलेल्या बैठकीला हजर राहिले नाहीत आणि म्हणजेच त्यांनी स्वेच्छेने पक्षांतर केलं किंवा शिवसेना पक्ष सोडला, हा उभाठा सेनेचा दावा आहे. पण त्यांनी ते हजर राहिले नाहीत, सभेला बैठकीला हजर राहिले नाहीत, त्यांना पक्षादेश मिळाला असताना ते हजर राहिले नाहीत. या आधारावर त्यांनी पक्षांतर केलं असं म्हणायचं असेल तर मुळात पक्षादेश दाखवावा लागतो. जेव्हा अमुक अमुक दिवशी म्हणजे काय 21 जून 2022 रोजी ही बैठक मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेले वर्षा बंगला, जिथे उद्धव ठाकरे यांचा तेव्हा वास्तव्य होतं आणि तेच मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुखसुद्धा होते आणि त्यांच्या आदेशानुसार हा पक्षादेश काढण्यात आला होता की शिवसेनेच्या सगळ्या 55-56 आमदारांनी त्या बैठकीला हजर राहिलं पाहिजे. आणि हा आदेश दिला असतानासुद्धा एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबर जे कोणी आमदार सुरतला गेले किंवा आणखीन कुठे गुवाहाटीला गेले ते गैरहजर राहिले आणि म्हणूनच त्यांनी पक्षादेश झुगारला, म्हणूनच त्यांनी पक्षांतर केलं, स्वेच्छेने पक्ष सोडला, हे या सगळ्या खटल्याचं गृहीत आहे. आणि त्यासाठीच त्यांना त्यांची आमदारकी अपात्र ठरवावी हा दावा करण्यात आला. तो उपसभापतींकडे करण्यात आला होता, पुढे सुप्रीम कोर्टापर्यंत नेण्यात आला, तो निवडणूक आयोगात नेण्यात आला. या सगळ्याचा आधार काय आहे तर 21 जून किंवा 20 जूनला जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला हे गैरहजर राहिले किंवा 20 तारीखलाच बोलवलेली बैठक होती आणि त्याला हे लोक गैरहजर राहिले. सबब यांनी पक्षांतर केलं या आधारावर हा सगळा 3-4 ठिकाणी झालेल्या सुनावणीचा आधार आहे. आणि जेठमलानी काय करतायत बघा, त्यांनी विचारलं की तुम्ही पक्षादेश कसा पाठवला, प्रत्यक्ष लिहिलेला कागद दिला का, पोस्टाने पाठवला का, व्हॉट्सॲपवर पाठवला का, ईमेलने पाठवला का, कुठच्या मार्गाने या आमदारांकडे तुम्ही पक्षादेश पाठवला, तो पक्षादेश तुम्ही कसल्या आधारावर काढलात, पक्षाच्या प्रमुखांच्या इच्छेनुसार, आदेशानुसार, सूचनेनुसार काढला तर पाठवला कसा. आणि या सगळ्या अशा बारीक बारीक गोष्टी ज्या आजपर्यंत गेल्या 18 महिन्यामध्ये
ज्याची कुठल्याही या विषयामध्ये चर्चासुद्धा झाली नव्हती, ते सगळे बारकावे या सुनावणीत जेठमलानी यांनी उकरून काढलेले आहेत. सुप्रीम कोर्टाची सुनावणी असो, ज्यामध्ये कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, हरीश साळवे, नंदकिशोर कौल, जेठमलानी या सगळ्यांचे युक्तिवाद झाले, त्यामध्ये कुठेही पक्षादेश हा खोटा आहे, चुकीचा आहे, गैरलागू आहे, अवैध आहे हा विषयसुद्धा आलेला नव्हता. आजवरच्या सगळ्या सुनावण्यांमध्ये एक गोष्ट मान्य केल्यासारखी होती किंवा पक्षादेश झाला होता, पक्षादेश निघाला होता आणि तो पक्षादेश मानला नाही, म्हणूनच या आमदारांनी पक्षांतर केलं हे गृहीत धरलं गेलं होतं. पण ते गृहीतच चुकीचं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न महेश जेठमलानी करतायत आणि म्हणूनच ती बाब गंभीर आहे. कारण तो जर तुमच्या म्हणतात ना पायाखालची वाळू सरकणं, पायाखालची जमीन निघून जाणं, ज्या जमिनीवर उभं राहून तुम्ही एक खटला भरलेला आहे ती जमीनच नसेल तर तुम्ही उभे पण नसता आणि म्हणून तुम्ही त्या कोर्टामध्ये त्या सुनावणीमध्ये उभेसुद्धा नसता, अशा निष्कर्षाप्रत यावं लागतं. आणि म्हणून इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ज्या प्रकारे 4-5 दिवस सलग बारीक 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 तारीख म्हणजे किती वाजता, रात्री 12 वाजल्यानंतर तारीख बदलली आणि प्रत्येक वेळेला नव्या दिवसाची सुनावणी आणि त्यातली नव्या दिवसाची उलट तपासणी सुरू होते. त्या प्रत्येक वेळेला सुनील प्रभू जे उबाटा सेनेचे नेते आहेत आणि प्रतोद आहेत, त्यांना आपली भूमिका आणि काय ते बाजू किंवा उत्तरं बदलावी लागत आहेत. आपण त्या लोकांना कोणाकोणाला तर तिथे हजर होते त्यांना हातातच आपण तो पक्षादेश दिला होता. आता तो पक्षादेश ज्यांच्या हातात दिला असा दावा सुनील प्रभूंनी पहिल्यांदा केला होता. त्यातल्या काही नावांवर महेश जेठमलांनी आक्षेप घेतला तेव्हा ती नावं कुठची तरी चुकीची पण ठरल्याचा मुद्दा समोर आला. हातात दिलं होतं की ईमेलने कळवलं होतं की व्हॉट्सॲपने कळवलं होतं, व्हॉट्सॲप कोणाच्या फोनवर कळवलं, कुठच्या नंबरवर कळवलं, तो त्या शिवसेनेच्या आमदारांचाच व्हॉट्सॲप नंबर आहे का, इतके बारकावे ज्या वेळेला महेश जेठमलानी परत विचारतायत आणि प्रत्येक वेळेला आपल्याला आठवत नाही, आपल्याला सांगता येत नाही, आपल्याला कागदपत्र बघून सांगावं लागेल, प्रतिज्ञापत्र बघून सांगावं लागेल. या सगळ्या उत्तरामध्ये सुनील प्रभू जितके गोंधळलेले आणि भांबावलेले दिसतात तेवढे ते खरोखरच भांबावलेले आहेत की उद्धव ठाकरे यांच्या गटात राहून ते प्रत्यक्ष शिंदेना पूरक असलेली साक्ष देत आहेत असा प्रश्न पडायची वेळ आली. कारण एक गोष्ट साफ आहे मित्रांनो, मी ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये तुमच्यावर किंवा आणखीन कोणावर खटला भरतो किंवा तक्रार करतो किंवा कोर्टात जातो तेव्हा वकील मी जे काही निवेदन दिलेलं आहे त्या आधारावर आरोपपत्र तयार करतो, खटला तयार करतो, प्रतिज्ञापत्र बनवतो, पण मूळ माहिती माझ्याकडून आलेली असते. म्हणजे या प्रकरणामध्ये सगळ्याच्या सगळ्या बाबतीत जर सुनील प्रभू यांनी दिलेल्या माहितीवर आधारित त्यांच्या वकिलांनी त्या याचिका काय त्या प्रतिज्ञापत्र तयार केलं असेल तर ते प्रतिज्ञापत्रात काय आहे हे वकिलाने ठरवलेलं नाही, ते सुनील प्रभूंनी ठरवलेलं आहे. आणि सुनील प्रभूंनी काय ते सांगितलेलं आहे त्या आधारावर वकिलाने कागदपत्र बनवलेली आहेत, प्रतिज्ञापत्र असतील किंवा याचिका असेल. पण तुम्हालाच आठवत नाही तर वकिलाने काय लिहिलं आहे ते वाचून तुम्ही सांगणार असाल, याचा अर्थ तुम्ही काय काय केलं हे तुम्हाला आठवत नाही. आणि ते कबूल करतात, सुनील प्रभू कबूल करतात की आठवत नाही, सांगता येत नाही, बघावं लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापासून विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत सुनावणीत येऊन उभे राहत आहे, या गोष्टी तुम्हाला आठवत नसतील तर कोणाला आठवणार, कोणाला आठवणार. मग काही एक नवीन माहिती पुढे आली की नाही आमदारांच्या जे खाजगी सचिव आहेत, खाजगी सहाय्यक आहेत त्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवली होती. आता खाजगी सहाय्यकाला तुम्ही जर ती नोटीस किंवा पक्षादेश पाठवला असेल तर तो परत त्या आमदारावर बंधनकारक आहे का,
कारण एकाच वेळेला तो आमदार एकाच ठिकाणी असू शकतो आणि त्याचा सचिव हा दुसरीकडे गावी कुठेतरी लग्नाला किंवा आणखीन कुठेतरी गेलेला असू शकतो. त्यामुळे तो पक्षादेश सचिवाला किंवा त्याच्या सहाय्यकाला मिळाला पण तो आमदाराला मिळालेला नसेल तर मग त्याने पक्षादेशाचा भंग केला हे गृहीत धरता येत नाही. म्हणून किती बारकावे, एक साधा आणि सगळाचा सगळा रोख बघाल तुम्ही महेश जेठमलानी यांचा, तर त्यांचा सगळाचा सगळा रोख 20 किंवा 21 जूनला जो पक्षादेश काढला आणि तो पाळला गेला नाही, या जमिनीवर सगळी केस उभी आहे आणि ती जमीनच अस्तित्वात नाही आहे. तुमचा बंगला आहे, तुमचं काय ते मनोरा टॉवर आहे, हे सगळं तुम्ही म्हणू शकता, पण तो कुठल्या जमिनीवर आहे? त्याच्यासाठी एक भूखंड लागतो, एक जमीन लागते. तसाच खटला असतो, सुनावणी असते, फिर्याद असते, ही एका जमिनीवर उभी असते. त्याचा जो आधार असतो तो आधारच अस्तित्वात नाही हे सिद्ध करण्यासाठी महेश जेठमलानीने इतके सूक्ष्म सूक्ष्म बारकावे शोधून काढलेले आहेत की जर संध्याकाळी झालं असेल तर ते 20 जूनचं आहे, मग तुमच्या पक्षादेशावर 21 जून ही तारीख का आली? आणि 21 जूनला रात्रीचे 12 वाजून गेले असतील तर तुम्ही म्हणता ते आमदार तिथेच तुम्हाला तुमच्या पक्ष कार्यालयात होते, हे कशावरून सांगता? त्यांचे फोन, त्या फोनची लोकेशन जर काढली त्या दिवसाची तर तुम्ही सांगता ते खरोखरच विधान नमुनामध्ये होते की नाही हे सुद्धा सिद्ध होऊ शकतं. त्यामुळे महेश जेठमलानी ज्या प्रकारची उलट तपासणी घेत आहेत त्याकडे अतिशय गंभीरपणे बघितलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांचं समर्थन करणारे त्यांच्या पक्षातले नेते असोत किंवा अनेक तथाकथित घटनातज्ञ कायदे पंडित आहेत, त्यांना याचं कुठलंही भान असलेलं दिसत नाही. ते असतं तर मग अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. याची तयारी सुनील प्रभू यांची करून घेण्यात आली असती. सलग 5 दिवस का 4 दिवस, किती 3 दिवस असेल मला आठवत नाही, पण ही जी उलट तपासणी चालू आहे त्यातले जे बारकावे महेश जेठमलानी उपस्थित करत आहेत, त्यानंतर सुनील प्रभू ज्या प्रकारे गांगरलेले आणि गडबडलेले आहेत, भांबावलेले आहेत, ते बघितलं तर नुसते खटले करण्याची आणि अर्ज करण्याची घाई आहे. पण त्या खटल्यामध्ये प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळेला आपण काय बोललो पाहिजे, त्यासाठी काय उत्तरं तयार ठेवली पाहिजेत, याची बिलकुल तयारी उबाठा शिवसेनेमध्ये कोणीही केलेली नाही, ना त्यांच्या वकिलांनी करून घेतली. अशाच निष्कर्षाप्रत यावं लागतं. आणि मग जर असंच होणार असेल तर मग 2 गोष्टी दिसतात की एक म्हणजे हा सगळा खटला गंमत म्हणून केलेला आहे, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे यांचा भांबावलेला जो साक्षीदार आहे तो असला उबाठामध्ये तरी शिंदे गटाचा हितचिंतक आहे का, हा प्रश्न विचारावा लागतो. हा विचारावा लागतो. कोणाच्या बाजूने सुनील प्रभू साक्ष देत आहेत हा मला या सगळ्या घटनाक्रमानंतर पडलेला प्रश्न आहे. कारण त्यांनी दिलेलं प्रत्येक उत्तर हे शिंदे गटाला ही सुनावणी जिंकण्याच्या दृष्टीने मदत करणारं ठरू शकतं. कुठला व्हीप खरा, अगदी सुनील प्रभू हा व्हीप उद्धव ठाकरे यांच्याच आदेशानुसार व्हीप असला तरी त्याने जो व्हीप काढला होता, पक्षादेश काढला होता, प्रतोद म्हणून जो पक्षादेश काढला, तोच जर निराधार असेल आणि तोच जर काय बेकायदा किंवा अवैध ठरला तर मग ही सगळी केस आहे तिथेच कोसळून पडते. 16 आमदार अपात्र ठरणार आणि त्यापैकी एक एकनाथ शिंदे असल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार. त्यामुळे 31 डिसेंबरनंतर हे सरकारच असणार नाही. या सगळ्या निष्कर्षाप्रत तुम्ही जाऊन पोहोचलात. सगळे जे कोण उद्धव समर्थक आहेत ते आता त्या निष्कर्षाप्रत पकड की 2024च्या 1 जानेवारीला शिंदे सरकार अस्तित्वात असणार नाही का, तर ते अपात्र ठरतील. आणि अपात्र का ठरतील तर त्यांनी पक्षादेश झुगारलेला आहे. पण तुमचा पक्षादेश जो 20 का 21 जूनला काढला आहे तोच मुळात अवैध ठरवला गेला तर आपोआपच हे अपात्र ठरवण्याची केसच संपुष्टात येते, खटला संपुष्टात येतो, सुनावणी संपुष्टात येते. आणि ती संपुष्टात आली तर कोणीही अपात्र होणार नाहीत.
ना एकनाथ शिंदे होणार, ना त्यांच्याबरोबर जे कोण 16 आमदार असतील ते अपात्र ठरू शकतात. म्हणजे केसच संपली. आणि जी सगळी केस कोणाच्या साक्षीवर संपणार आहे लक्षात घ्या. भरत गोगावले किंवा शिंदे गटातल्या कुठल्याही आमदाराच्या साक्षीवर हा पक्षादेश अवैध ठरवला जाणार नाही. तो अवैध ठरवला गेला तर एकाच साक्षीवर अवैध ठरणार आहे. आणि तो साक्षीदार साक्षात सुनील प्रभू आहेत, जे उबाटा शिवसेनेचे आणि पहिल्या अखंड शिवसेनेचे प्रतोद होते. मग मला सांगा, खरोखरच सुनील शिंदे हे उबाटा शिवसेनेच्या वतीने साक्ष देत आहेत की उबाटा शिवसेनेला गोत्यात घालण्यासाठी साक्ष देत आहेत? महेश जेठमलानी यांनी आपली भूमिका साफ करून टाकलेली आहे की यांची सगळी केस खोटी आहे, निराधार आहे, बिनबुडाची आहे. त्यांचे सगळे कागदपत्र आणि पुरावे संपूर्णपणे खोटे आहेत हे सिद्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. हे महेश जेठमलानीने लपवलेलं नाही. आणि त्यांना पूरक ठरणारी साक्ष सुनील प्रभू देत असतील तर हा कुठच्या बाजूचा साक्षीदार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने शोधा. मी आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.